गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रोपिनगट्टा येथे चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून आई वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे 4 निरागस बालकांचे छत्र हरपले आहे। कनिष्ठा राकेश कुजूर, राकेश सुकणा कुजूर असे मृत दाम्पत्याची नावे आहेत। पेंढरी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या छत्तीसगड सीमेवरील शेवटच्या टोकावर असलेल्या रोपिनगट्टा गावात 5 जानेवारी रोजी राकेशच्या शेतातील धान मळणीचे काम आटोपले होते। मंगळवारी पती पत्नी दोघेही शेतावर गेले होते, सोबत वडील आणि मुलगीही होती। दुपारी आम्ही घराकडे जातो असे सांगून हे दाम्पत्य निघाले, मात्र ते घरी पोहोचलेच नाहीत। दरम्यान गावाजवळील गागीरमेटा डोंगर परिसरात कनिष्ठाचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला। दगडावर डोके ठेचून तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते। दरम्यान पती राकेश बेपत्ता असल्याने त्यानेच खून केल्याचा संशय बळावला होता। 8 जानेवारीला राकेशचा मृतदेहही त्याच्याच शेतात आढळून आला। पत्नीची हत्या केल्यानंतर पश्चातापातून तसेच अटकेच्या भीतीने त्याने विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे।